ओम श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मित्रांनो, तुमचे ओम श्री गुरुदेव दत्त या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. मित्रांनो, आज आपण एक सुंदर अशी कथा बघणार आहोत. ती म्हणजे गुरु आणि शिष्याबाबत. एकदा एका गुरुच्या घरी एक शिष्य मनोभावे गुरूंची सेवा करून शिक्षण घेत होता. त्यांच्या सेवेमुळे गुरु त्याच्यावर अगदीच प्रसन्न होते. शिक्षण पूर्ण झाल्यावर विद्यार्थी घरी जाण्यासाठी निघतो, तेव्हा गुरुकडे तो जाण्याची आज्ञा मागतो. तेव्हा गुरूंनी त्याला आशीर्वाद म्हणून एक आरसा भेट देतात आणि सांगतात की हा दिव्य आरसा आहे. मानवी मनात चालणारे विचार या आरशामध्ये प्रगट होऊन दिसतात. विद्यार्थी खूप आनंदित झाला. हा आरसा खरेच कार्य करतो का नाही याची शहानिशा करण्यासाठी त्याने लगेचच आपल्या गुरूंसमोर तो आरसा धरतो व गुरूच्या मनात कोणते भाव आहेत, दुर्गुण आहेत ते तो पाहू लागतो. आणि गुरूंच्या समोर आरसा धरताच त्याच्या चेहऱ्यावरचा रंगच उडतो, कारण तो आरसा गुरूच्या अंतःकरणात मोह, अहंकार, क्रोध आदी विकार दाखवित होता. त्याला त्याचे फारच दुःख झाले की आपण ज्या गुरूची मनोभावे पूजा केली, ज्यांना पूर्ण ईश्वराचा दर्जा दिला, त्यांच्या मनात देखील इतके सारे विकार आहेत, ते सुद्धा मानवी विकारांपासून अजून सुटलेले नाहीत. तो गुरूंना काहीच न बोलता हातातील आरसा घेऊन गुरुकुलातून निघतो. रस्त्यात भेटणाऱ्या प्रत्येकाच्या मनातील भाव पाहणे हे त्याचे आता कामच झाले होते. गावी परत जाताच त्याने आपला प्रत्येक परिचिताबरोबर हा प्रयोग करून बघतो. त्याला प्रत्येकाच्या मनात कोणता ना कोणता दुर्गुण दिसून येतो. शेवट त्याने आपल्या जन्मदात्या आईवडिलांच्या समोरही तो आरसा ठेवला, पण ते दोघेही त्यातून सुटले नाही. त्यांच्या हृदयात देखील काही ना काही दुर्गुण हे दिसलेच. शेवटी या गोष्टीचा त्याला मनोमन खूप असा राग येतो आणि तो गुरुकुलातील गुरुकडे धावतो. गुरुपाशी जाऊन तो म्हणतो, गुरुदेव, मी आपण दिलेल्या आरशातून प्रत्येकाच्या मनात, हृदयात, अंतःकरणात डोकावून पाहिले आणि मला असे जाणवले की प्रत्येकाच्या मनात काही ना काही विकार हे आहेतच, काही ना काही दोष हे आहेतच. एखाद्याच्या मनात कमी तर कुणाच्या मनात जास्त विकार आणि दोष आहेत हे पाहून मी फार दुःखी झालो. कृपया तुम्ही मला आता मार्गदर्शन करा. गुरूंनी काहीच न बोलता तो आरसा फक्त त्याच्याकडे केला आणि आश्चर्य काय, तर त्याला त्याच्या मनातल्या प्रत्येक कोपऱ्यात राग, द्वेष, अहंकार, क्रोध, माया आदी दुर्गुण दिसले. गुरुजी म्हणाले, वत्सा, हा आरसा मी तुला तुझे दुर्गुण पाहून ते कमी करण्यासाठी दिला होता, पण तू दुसऱ्यांचे दुर्गुण पाहत बसलास आणि नको तितका वेळ तू खर्च केला, वाया घालवला. अरे, याच वेळात जर तू स्वतःचे अवलोकन केले असते तर तुला तुझ्यातील दुर्गुण हे सुधारता आले असते. याच काळात तू असामान्य व्यक्ती झाला असतात. मानवाची हीच कमतरता आहे, कमजोरी आहे की तो दुसऱ्यातील दुर्गुण हा पाहत बसतो आणि स्वतःला सुधारण्याचा मात्र प्रयत्न करत नाही. हेच या आरशातून तुला शिकवायचे होते, म्हणून मी तुला हा आरसा दिला आणि जे तुला शिकता आले नाही. मित्रांनो, आपण नेहमीच दुसऱ्याच्या व्यक्तीचे दुर्गुण हे बघत असतो, त्यावर टीका करत असतो, पण आपल्यातील दुर्गुणांवर आपले कधीच लक्ष जात नाही. असा बोध आपल्याला या कथेतून मिळतो. मित्रांनो, तुम्हाला जर आजची कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.